नमस्कार. सगळीकडे गरब्याचा ताल, दिव्यांची आरास आणि एक वेगळाच उत्साह. हो, नवरात्र आलीये. पण या नवरात्रींच्या उत्सवामागे फक्त जल्लोष नाहीये, तर एक खूप खोल, एक आध्यात्मिक प्रवास दडलेला आहे. चला तर मग या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रवासाचं खरं रहस्य काय आहे ते समजून घेऊया. तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी नवरात्र ह्या शब्दाचा अर्थ काय आहे ते समजून घेऊ. मग देवीची ती 9 दिव्य रूपं कोणती आहेत त्यांची ओळख करून घेऊ. त्यानंतर उपासना आणि आत्मशुद्धी यांचा काय संबंध आहे ते पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्राचीन परंपरेचा आजच्या काळात आपल्यासाठी काय अर्थ आहे हे सुद्धा शोधू. कोणत्याही गोष्टीला समजून घेण्यासाठी ना तिच्या मुळाशी जायला हवं, आणि नवरात्रीचा सार तर तिच्या नावातच लपलेला आहे. हे बघा, नवरात्र हा शब्दच सगळं काही सांगून जातो. हा संस्कृतमधून आलाय. नव म्हणजे 9 आणि रात्री म्हणजे रात्र. अगदी सोप्पं आहे नाही का? म्हणजेच देवीच्या उपासनेसाठी वाहिलेल्या 9 पवित्र रात्री. आणि ह्या प्रामुख्याने येतात त्या अश्विन महिन्यात. पण मग या 9 रात्रींचं खरं वैशिष्ट्य काय आहे? ते म्हणजे यातली प्रत्येक रात्र ही देवीच्या, त्या दिव्य स्त्री शक्तीच्या एका वेगळ्या आणि खास रूपाला समर्पित आहे. 9 रात्री आणि देवीची 9 वेगवेगळी रूपं. चला तर मग, ज्यांच्या उपासनेसाठी हा सगळा उत्सव आहे त्या देवीच्या 9 दिव्य रूपांना भेटूया. त्यांना नवदुर्गा म्हणून ओळखलं जातं. आणि गंमत म्हणजे प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी वेगळं शिकवतं. तर ह्या प्रवासाची सुरुवात होते शैलपुत्रीपासून, म्हणजेच पर्वतराज हिमालयाची निष्पाप कन्या. तीच देवी पुढे कठोर तपश्चर्या करून बनते ब्रह्मचारिणी. आणि ह्या तपातूनच तिला शांती आणि पराक्रम मिळतो, जे आपल्याला तिच्या चंद्रघंटा रूपात दिसतं. यानंतर देवी कुष्मांडा म्हणून प्रकट होते. असं म्हणतात की तिच्या केवळ एका हास्याने या विश्वाची निर्मिती झाली. तीच सृष्टीची आई स्कंदमाता बनते. आणि जेव्हा सृष्टीवर संकट येतं तेव्हा तीच दुष्टांचा नाश करणारी कात्यायनी होते. आणि मग येतं तिचं उग्र रूप काल रात्री, जे सर्व प्रकारची भीती नष्ट करतं. यानंतर तीच देवी महागौरीच्या रूपात शुद्धता आणि शांती घेऊन येते. आणि शेवटी सिद्धिदात्री, जी आपल्या भक्तांना सर्व सिद्धी प्रदान करते. खरं तर हा एका उग्र रूपापासून ते परमकृपेपर्यंतचा एक संपूर्ण प्रवास आहे. देवीची ही 9 रूपं तर आपण पाहिली, पण त्यांची उपासना म्हणजे फक्त काही बाह्य विधी करायचे का? की यामागे काहीतरी खूप खोल अर्थ दडलेला आहे? चला बघूया. खरं तर नवरात्रीतल्या प्रत्येक बाह्यकृतीमागे एक आंतरिक अर्थ आहे. आपण जो उपवास करतो तो फक्त अन्नत्याग नाहीये, तर ती आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धी करण्याची एक संधी आहे. आपण देवीला जो नवस करतो तो म्हणजे आपल्या मनातले सगळे नकारात्मक विचार दूर सारून सकारात्मक ऊर्जेला आपल्या आयुष्यात जागा करून देणं. तर मग या सगळ्याचा मूळ संदेश काय आहे? नवरात्रीचा हा उत्सव आपल्याला एका खोल आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जातो. तो प्रवास आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा. कल्पना करा की हे 9 दिवस म्हणजे एका साधकाचा प्रवास आहे, जो अज्ञानाच्या अंधारातून सुरू होतो, आत्मचिंतनाच्या मार्गावर चालतो आणि शेवटी ज्ञानाच्या प्रकाशात पोहोचतो. हा फक्त बाहेरचा उत्सव नाही, तर आपल्या आत घडणारी एक क्रांती आहे. आणि म्हणूनच या काळात जप, ध्यान, स्तोत्रपठण यांसारख्या साधनांना इतकं महत्त्व दिलं जातं. कारण या सगळ्या गोष्टी आपलं मन शांत करतात आणि या आंतरिक प्रवासात आपल्याला मदत करतात. नवरात्रींच्या या साधनेनंतर 10व्या दिवशी उजाडतो तो विजयाचा सूर्य. हा दिवस म्हणजे या संपूर्ण उत्सवाचा एक भव्य समारोप. विजयादशमी म्हणजेच आपला दसरा. हा दिवस फक्त नवरात्रीचा शेवट नाही, तर हा आहे विजयाचा उत्सव. प्रभू रामांनी रावणावर मिळवलेला विजय आपण आठवतोच. पण त्याचबरोबर या 9 रात्रींच्या साधनेतून आपण आपल्या आतल्या वाईट गोष्टींवर मिळवलेल्या विजयाचाही हा दिवस आहे. हाच तर आहे धर्माचा खरा विजय. पण या हजारो वर्ष जुन्या परंपरेचा आजच्या या धावपळीच्या जीवनात काय अर्थ आहे? ही परंपरा आज आपल्याला नेमकं काय शिकवते? आणि इथेच आपल्याला खरा अर्थ सापडतो. नवरात्र म्हणजे फक्त बाहेरची सजावट, गरबा किंवा दांडिया नाही. खरी उपासना तर आपल्या आत घडते.
जिथे आपण भीती, राग आणि मत्सर यांसारख्या आपल्या आतल्या शत्रूंवर विजय मिळवतो आणि आपल्या मनात शांती, श्रद्धा यांसारखे सद्गुण वाढवतो. आणि हेच ह्या सणाचं अंतिम सत्य आहे. खरी पूजा बाहेर नाही तर आत आहे. स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणणं हीच देवीची सगळ्यात मोठी आराधना आहे. तर मग या नवरात्रीत आपण सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपल्या आत दडलेल्या कोणत्या वाईट गोष्टीवर यावर्षी आपण विजय मिळवणार आहोत?